नमस्कार, मी प्रवी आणि तुम्ही पाहत आहात तिसरी बाजू. ज्या वयात घरातल्या नातवंडांनी आजीला सुखाचा घास भरायला हवा, ज्या वयात थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते, त्याच वयात पांढऱ्या केसाची एक माऊली भर उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर बसते. पण आपल्याच महाराष्ट्रात शाहू फुलेच्या भूमीत या गरीब आजीच्या गरिबीची अशी काही क्रूर थट्टा उडवण्यात आली, जी पाहून पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यातही पाणी येईल. ही घटना बीड शहरातील आहे. भर दुपारचं कडक ऊन, डोक्यावर पदर आणि समोर मांडलेली थोडीशी भाजी, एवढंच त्या आजीचं जग होतं. तिथं बीड महानगरपालिकेचे एक अतिक्रमण पथक येतं. आजी थरथरत्या हाताने त्यांच्यासमोर पदर पसरवतात, गयावया करतात. "बाबांनो, मी गरीब आहे. माझी भाजी फेकू नका. मी बाजूला घेते," असं म्हणत ढसाढसा रडत होत्या. पण सत्तेच्या आणि अधिकाराची मस्ती डोक्यात गेलेल्या त्या कर्मचाऱ्यांना त्या वृद्ध माऊलीची अश्रूची किंमत नव्हती. त्यांनी त्या आजीची सगळी भाजी उचलली आणि थेट कचऱ्याच्या गाडीत फेकून दिली. कोथिंबीर, मेथी, मिरची आणि आंबे हे केवळ भाजीपाला नव्हते, तर आजीच्या उद्याच्या जगण्याची आशा होती. जवळपास 5 ते 6 हजाराचं नुकसान झालं. पण क्रूरतेचा कळस पुढे झाला. त्या माऊलीने सकाळपासून घाम गाळून कमावलेले 2-4 पैसे आणि दुपारच्या खाण्याची घरून आणलेल्या जेवणाचा डबा, हो, त्यांचा जेवणाचा डबासुद्धा त्या निर्दयी कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत फेकला. आजी तिथेच रस्त्यावर डोक्याला हात लावून लहान पोरासारख्या रडत होत्या. त्यांचा भाजीपाला नाही, तर जणू त्यांची माणुसकी आणि स्वाभिमानच त्या कचऱ्यात फेकला गेला होता. आज काळजाला घरे पाडणारा एक प्रश्न विचारावासा वाटतो. शहरातले मोठे मोठे धनदांडके, बेकायदेशीर मॉल्स आणि हॉटेल्स रस्ता अडवून उभी असतात, तेव्हा या कायद्याच्या रक्षकांचे हात थरथर कापतात का? तिथे हा रुबाब आणि मर्दानगी कुठं हरवते? कायदा का फक्त असहाय्य आणि गरीब वृद्धांना चिरडण्यासाठी बनलाय का? पर्यायी जागा न देता अशा प्रकारे गरिबांच्या ताटावर पाय देण्याचा अधिकार या व्यवस्थेला दिला तरी कोणी? हा व्हिडिओ समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आणि जनतेच्या संतापाचा ज्वालामुखी फुटला. सोशल मीडियावरून कडक कारवाईची मागणी झाली. अखेर जनतेच्या या वाढत्या दबावासमोर प्रशासनाला झुकावं लागलं आणि त्या दोन्ही मुजोर कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. पण निलंबनाने आजीच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील का? कर्मचाऱ्यांवर कारवाई तर झाली, पण उद्या पुन्हा कोणत्या आजीचा घास हिरावला जाऊ नये, त्यासाठी प्रशासनाने डोळे उघडण्याची गरज आहे. मित्रांनो, या माऊलीच्या न्यायासाठी आणि अशा अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. तुमच्या घरातल्या आजीची आठवण म्हणून का होईना, पण कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.